नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सराफा बाजार. सराफा बाजार हा मुघल, मराठा आणि फ्रेंच स्थापत्य शैलीचे अप्रतिम मिश्रण असलेल्या भव्य राजवाडा पॅलेसच्या अगदी शेजारी आहे. इथे सकाळी सोन्याची दुकानं तर रात्री स्ट्रीट फूडची दुकाने असतात. इथे तुम्हाला पुरणपोळी, आईस्क्रीम, चाट सर्व एकाच ठिकाणी मिळून जाईल. इथली स्पेशल पावभाजी कधीच मिस करू नका. इथल्या काही मंडळींना आम्ही फक्त यूट्यूबवर पाहिलं होतं आणि त्यांना आता प्रत्यक्ष पाहण्याची संधी आम्हाला मिळाली होती. कुल्हड पिझ्झावाली प्रियांका दिदी आम्ही आमची सुरुवात छोले कुलचे. नंतर आम्ही ट्राय केला फुल्ली बटर लोडेड तवा पुलाव. नंतर आम्ही डायरेक्ट चायनामध्ये उडी घेऊन मोमोज ट्राय केले. मोमोजची चव ॲव्हरेज होते आणि त्याला आम्ही 10 पैकी 8 मार्क दिले. नंतर गुजरातमधील जेठालाला भेटायला गेलो. तिथील आम्ही चाट ट्राय केले. चाट खूप छान होतं. त्यातील दही पापडी चाट अतिशय सुंदर होता. त्याला आम्ही 10 पैकी 10 रेटिंग दिले होते. इकडे हा भाऊ सगळा बायकोवरचा राग काढत होता. बिचारा नारळाची काहीच चुकी नव्हती. तो सगळा राग त्या नारळावर काढत होता. इथे आम्ही ट्राय केलं चॉकलेट व्हॅनिला कोकोनट वॉटर. छान होतं. यासाठी 10 पैकी 6. नंतर वेळ होती कुछ मिठा हो जाए. दोघा भावांची जुगलबंदी चालू होती इथे. नंतर वेळ आली ती अब्दुल भाईच्या सोडाची. सोडा खूप छान होता. प्रशांत भाऊची रिॲक्शन बघा नंतर. नंतर शेवट गोड करायचं ठरवलं. इथे आम्हाला हवी होती ती सीताफळ रबडी, पण ती संपली होती. नंतर आम्ही ट्राय केला अक्रोड हलवा. तो खूपच छान होता. सराफा बाजारचा एक्सपिरियन्स. दुसऱ्या दिवशीची सुरुवात आमची झाली रॅलीपासून. खूप छान रॅली निघाली होती. सगळे वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा करत होते. ब्रेकफास्टसाठी आम्ही ट्राय केलं ते कचोरी, जलेबी, फाफडा, समोसा. खूप छान दुकान होतं. खा तिकडे बघ, माझ्याकडे बघू. हा भाऊ खूपच छान इमारती बनवत होता. इकडे आमचे खजिनदार त्यांना हिशोब देत होते. कधीतरी आमचा पण हिशोब द्या अशी आमची खजिनदारांना नम्र विनंती आहे. गणपती बाप्पा. जिओने रिचार्ज वाढवल्याचा परिणाम आमच्या योगेश काकावर झाला होता. सबर करो आप मारेंगे. हमारे पास पैसा का लड़का हो जाएगा. सिम कार्ड मत बंद करो आप. लोग इतना दिक्कत मत करो. हमारा गरीब देश है ना. आम्ही होतो इंदोरच्या मध्यस्थानी बडा गणपती मंदिरमध्ये. खूप छान मंदिर होतं. खूप प्रसन्न वाटलं गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन. त्यानंतर आम्ही निघालो ते अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये. खूप सुंदर अशी कलाकृती होती या मंदिरामध्ये. पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये मंदिर होतं. खूपच छान होतं. पीसफुल वाटत होतं इथे. आता पाहूया अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा. तर भेटूया राजवाड्यामध्ये. लालबाग पॅलेस हा 72 एकरमध्ये पसरलेला होता. इथे मंदिर, महल आणि आलिशान बागसुद्धा होती. हा पॅलेस 3 मजली असून इथे देखण्यासाठी खूप काही होतं. त्यांनी मारलेला वाघ असू दे, सोन्याचा महल असू दे, त्यांचं कॉन्फरन्स हॉल, बँक्वेट हॉल, त्यांच्या जेवणाची जागा, सर्व काही होतं. त्यांच्या खेळण्याची रूम, सर्व काही होतं इथे. 1886 पासून हा वाडा बांधायला सुरुवात झाली होती. तुकोजी होळकर यांच्या देखरेखीखाली 1921 साली हा वाडा बांधून पूर्ण झाला. इथल्या इंटिरियरमध्ये इटालियन पेंटिंग्सचा सुद्धा समावेश होता. त्यांनी मारलेला टायगर. इंदोरमधील राजा म्हणजेच होळकर इथे राहत होते. परंतु आता ह्या पॅलेसची देखरेख ही गव्हर्नमेंट करते.
वाडा हा खूपच छान होता. बाहेरून तितका सुंदर आणि आतमधूनही तितका सुंदर. इथे आमचा फोटोशूट झाल्यानंतर आम्ही निघालो होतो दुपारच्या जेवणासाठी. उज्जैन इंदोर रस्त्यावरील आम्ही 4 पाई या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी थांबलो होतो. इथली टेस्ट ॲव्हरेज होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. जय महाराष्ट्र.